जानेवारी महिन्यात UK मध्ये कडाक्याची थंडी असते. गेल्या काही दिवसामध्ये आमच्या इथे जोरदार वारे, पाऊस, स्नोफॉल झाला. पण आज आमच्याकडे खूप चांगला सूर्यप्रकाश पडला आहे. त्यामुळे आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन केला. जानेवारीमध्ये आमच्या येथे सूर्यप्रकाश खूप कमी वेळ असतो. बऱ्याचदा पाऊस किंवा पावसाळी वातावरण असते. त्यामुळे जेव्हा चांगला सूर्यप्रकाश पडतो त्या दिवशी इथले लोक फिरायला बाहेर पडतात. UK मध्ये थंडीच्या दिवसात 4 वाजताच अंधार पडायला सुरुवात होते. त्यामुळे येथील मॉल, दुकाने 5 वाजताच बंद होतात. विकेंडला तर 4 वाजताच बंद होतात. त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर लवकरात लवकर सकाळी बाहेर पडावे लागते आणि लवकर घरी यावे लागते. बाहेर जरी ऊन असले तरी वारा खूप थंड असतो. त्यामुळे थंडी पण खूप वाजते. बाहेर फिरायला आल्यामुळे माझ्या दोन्ही मुली खूप खुश होत्या. त्यांनी खूप एन्जॉय केले. कारण इतर दिवशी थंडीमुळे कुठेही बाहेर जाता येत नाही. घरीच थांबावे लागते. त्यामुळे त्या आज खूप खुश होत्या. आम्ही आज आलो आहोत वेल्समधील ब्रेकन या सुंदर शहरात. हा जो भव्य चर्च तुम्ही बघत आहात याला 1000 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. ही वास्तू आजही अशीच दिमाखात उभी आहे. येथील शांतता आणि दगडी कोरीव काम मनाला खूप प्रसन्नता देते. हे वेल्समधील अत्यंत शांत आणि सुंदर ठिकाण आहे. या चर्चची स्थापना 1093 करण्यात आली. हे चर्च नॉर्मन आणि गॉथिक या वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. या चर्चमध्ये रोज पूजा आणि धार्मिक कार्य आयोजित केली जातात. हे चर्च सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत लोकांसाठी खुले असते. तुम्ही बघू शकता चर्चच्या बाहेर लोकांना बसण्यासाठी येथे चेअर्स आणि टेबल ठेवलेली आहेत. हे चर्च एका टेकडीवर वसलेले असून त्याच्या सभोवताली अतिशय शांत आणि हिरवेगार वातावरण आहे. त्यामुळे पर्यटकांना हे आकर्षित करते. चर्चच्या परिसरामध्ये एक छोटा कॅफे आहे जिथे तुम्ही स्थानिक वेल्श पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हे कॅफे एका जुन्या इमारतीत असून त्याला अवॉर्ड विनिंग दर्जा आहे. येथील वेल्श केक आणि येथील पारंपरिक चहा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे चर्चमध्ये जाण्याचा मुख्य दरवाजा आहे. चर्चच्या आतमध्ये अतिशय सुंदर दगडी कोरीव काम आणि रंगीत काचेच्या खिडक्या आहेत. तुम्ही बघू शकता हे आतून चर्च खूप सुंदर आणि छान आहे. चर्चमध्ये गेल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटत होते. येथे एकदम शांतता होती. हे चर्च एक ऐतिहासिक वारसा आहे. स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. चर्चच्या आत 11व्या शतकातील एक अतिशय जुना दगडी फॉन्ट आहे. यावर कोरीव काम केले असून तो या चर्चमधील सर्वात जुन्या वस्तूंपैकी एक आहे. हे चर्च स्थानिक रेड सँडस्टोन पासून बनवलेले आहेत, ज्यामुळे सूर्यप्रकाशात याला एक विशेष चमक मिळते. चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या चर्चच्या बाहेर पार्किंगची पण व्यवस्था आहे. ह्या चर्चपासून जवळच ब्रेकन नॅशनल पार्क आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी ही एक चांगली पर्वणी आहे.